राज्यात 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे। प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो हा आणखी प्रभावशाली होतोय, तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत। या दोन्ही घटकांचा परिणाम म्हणून सध्या देशात मान्सून सक्रिय नसल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापासून राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे। तर कधी होणार आहे याची डेट काय आहे, पूर्ण डेट तुम्हाला समजणार आहे। बघू शकता याची संपूर्ण माहिती। गेल्या काही दिवसापासून राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात होणार। आज पुण्यामध्ये सर्वात जास्त सातारा, घाटमाता, सांगली, सोलापूर, धाराशिव या सर्वात जास्त पावसामध्ये येलो अलर्ट देण्याचा सर्वात जास्त ऐलान देण्यात आला होता। आता तर 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पुन्हा पूर्ण सक्षमतेने सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणारच आहे। याचा पूर्ण अर्थ आपल्याला समजणार आहे। बघू शकता कधी पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळे पाऊस सर्वात जास्त मंदावलेला आहे। त्यामुळे आणखी परिस्थिती कधी ओढवणार बघू शकता। राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे। जुलै महिना अर्धा संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही। जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाता परिसरात सर्वात चांगला पाऊस झाला। मात्र उर्वरित महाराष्ट्र अजूनही चांगल्या पावसाचा प्रतीक्षेत आहे। पावसाअभावी अनेक भागातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालेले आहे। सर्वात जास्त बघू शकता आता पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता ही यंदाच्या मान्सूनवरती एल निनोच्या परिणामी सर्वात जास्त प्रभाव जाणवत असल्याने चित्र समोर येत आहे। बघू शकता रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाची हजेरी रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावलेली आहे। राजगडमधील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यात पूर ओसळलेला दिसत आहे। बघू शकता ओसरल्यानंतर उघडीप झालेली आहे। तर अखेर अद्याप सर्वात जास्त रायगडमध्ये, दक्षिण रायगडमध्ये पावसाच्या सरी कोसळणारच आहे। त्या कधी कोसळणार आहे पुढील बातमी आपल्या समोर आलेली आहे। हवेचा वेग वाढत चालला आहे। त्यामुळे सर्वात जास्त कोकण, पुणे, घाटमाता परिसरात चांगला पाऊस झाला आणि सर्वात जास्त बघू शकता पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। यंदाच्या मान्सूनवर एल निनोच्या परिणामाची प्रभाव जाणवत आहे। ते असे चित्र समोर आलेले। रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी दिसत आहे। बघू शकता रायगडमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावलेली आहे। रायगडमध्ये कर्जत, खोपोली या सर्व भागांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारच होता, परंतु सर्वात जास्त पाऊस कमी झालेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त ओढा नागनाथ, सर्वात जास्त बघू शकता नागनाथ तालुक्यात जोरदार पाऊस। मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली होती। त्यामुळे पेरणी झालेल्या शेतातील पिके मागील सर्वात जास्त सुकू लागलेले आहे। त्यानंतर काल सायंकाळी सुमारास हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता। स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती। ओढा नागनाथा शहरामध्ये सर्वात जास्त पावसाचा ऐलान देण्यात आलेले होते। त्यामुळे सर्वात जास्त पाऊस पडणारच आहे। परभणीच्या जितूरमध्ये पावसाची हजेरी अनेक दिवसांच्या उडुपीनंतर सर्वात जास्त दिसून येत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जितूर शहरासह परिसरात अखेर पावसाने हजेरी लावलेली आहे। अनेक दिवसाच्या उघडीनंतर ते झालेल्या सर्वात जास्त पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालेला आहे। तर मात्र पाऊस तुरळक आणि कमी प्रमाणात सर्वात जास्त झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। काल दुपारनंतर ढग दाटून आलेले आहे आणि काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, वातावरण प्रसन्न झाले आणि नागरिकांनाही दिलासा व्यक्त केला। मात्र शेतीच्या दृष्टीने पाऊस अद्याप अपुरा असल्याचे चित्र आहे आणि सर्वात जास्त पावसाचा निर्माण होणारच आहे। बघू शकता कधी होणार आहे। सर्वात जास्त पावसाचा अंदाज एल निनो बाबत सर्वात जास्त IMDचा मोठा निर्णय काय आहे आपल्या समोर मांडण्यात आलेला आहे। जुलैनंतर मान्सून धुमाकूळ घालणार। पुण्यासह आज 5 जिल्ह्यांना येलो अलर्ट। बघू शकता कोकण विभागात सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे।
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र या जिल्ह्यांसाठी कोणताही सर्वात जास्त विशेष हवामान इशारा हा जारी केलेला नाही आणि यामुळे पाऊस हा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अपेक्षित ठिकाणी हा पाऊस झालेला नाही. बघू शकता पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट. हा मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे. बघू शकता त्यामुळे महाराष्ट्रात जुलैचा अर्धा महिना उलटून गेला असतानाही राज्यातील अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वात जास्त अपेक्षा इतका हा पाऊस झालेला नाही. बघू शकता भारतीय हवामान विभागाच्या IMD अंदाजानुसार 20 जुलैनंतर देशातील अनेक भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. बघू शकता कधी पाऊस पडणार आहे तर येलो निनोचा सर्वात जास्त मोठा अभाव हा पडणारच आहे. आज या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा हा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. वारे खूप असणार आहेत. बघू शकता वाऱ्यामुळे पावसाची ही शक्यता ही कमी पण दाटू शकते. यामुळे सर्वात जास्त पाऊस हा कमी पण होऊ शकतो. आषाढ गुप्त नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या करात सर्वात जास्त बघू शकता सर्वात जास्त कोकणातील हलक्या सरीची ही शक्यता. कोकणात विभागाच्या सर्वात जास्त सध्या दमट आणि ढगाळ वातावरण कायम आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र या जिल्ह्यांसाठी कोणताही विशेष हवामान हा इशारा हा जारी केलेला नाही. मराठवाड्यात व्यापक पावसाची शक्यता कमी. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि सर्वात जास्त लातूर या जिल्ह्यांमध्ये कोणताही विशेष इशारा हा देण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हा जारी करण्यात आला असला तरी व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे. या भागातही ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर डोंबिवली सर्वात जास्त बघू शकता डोंबिवलीवरतून येत आहे डॉक्टर मारन हे प्रकरण सर्वात जास्त बघू शकता उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची प्रतीक्षा. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक सर्वात जास्त बघू शकता. नाशिक भागामध्ये घाटमाथा परिसरात हलक्या सरी या पडण्याचा अंदाज आहे. अनेक भागांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम असल्याचा इशारा हा देण्यात आलेला आहे. सर्वात जास्त शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष हे सर्वात जास्त मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याकडे लागलेले आहे. तर 20 जुलैनंतर मान्सूनला गती ही मिळणारच आहे. बघू शकता 20 जुलैनंतर मान्सून हा कधी होणार सर्वात जास्त पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. तर 20 जुलैनंतर मान्सूनला गती मिळण्याची शक्यता सक्रिय नसली तरी हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर देशातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रातही आणि पावसाचा जोर हा वाढतो का याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. सर्वात जास्त पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या या देशामध्ये सर्वात जास्त 21 जुलैची तारीख निघून गेली. सर्वात जास्त बघू शकता 21 जुलैची तारीख ही निघून गेल्यानंतर सर्वात जास्त धो पाऊस महाराष्ट्र झोडपून काढणार. नदी नाले तुडुंब भरणार. भारतीय हवामान विभागाने आता पावसाचा तसेच हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केलेला आहे. या अंदाजानुसार तसेच पूर्वेतर भारतात पूर्व, उत्तर आणि प्रदेशात हिमालय सर्वात जास्त क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी सर्वात जास्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि सर्वात जास्त पावसाचा हा अंदाज व्यक्त करण्यातच आलेला आहे. बंगालच्या खांडीत आणि तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सागरी किनाऱ्यावरती कमी दाबाचा पट्टा हा तयार होत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतात तसेच महाराष्ट्रातही पुन्हा एकदा पाऊस हा कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. भारतीय हवामान विभागाने आता पावसाचा तसेच हवामान नवा अंदाज हा व्यक्त केलेला आहे. या अंदाजानुसार पूर्व तसेच पूर्वेतर भारतात पूर्व, उत्तर आणि सर्वात जास्त हिमालय क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा हा अंदाज व्यक्त करणार आहे. येत्या 16 ते 17 जुलै रोजी देशात अनेक ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा हवामान अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. या अंदाजानुसार 16 ते 21 जुलै या काळात कोकण आणि गोव्यात
चांगला पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. याच काळात गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि भागातही सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे करावीत असे आव्हान हे करण्यात आलेले आहे. सर्वात जास्त IMD कडून सर्वात मोठी बातमी आपल्याला आलेली आहे. तर दुसरीकडे 21 जुलैमध्ये सर्वात जास्त बघू शकता 21 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस हा पुन्हा परत यायची ही शक्यता आहे. त्यामुळे पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरू शकतो. तसेच धरण भरण्यासही सर्वात जास्त हा पाऊस महत्त्वाचा भूमिका ही बजावू शकतो असं सर्वात जास्त सांगण्यात येत आहे. बघू शकता हा पाऊस पडणारच आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. पाऊस हा पडण्याची शक्यता ही सर्वात जास्त हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. बघू शकता पावसाचा अंदाज हा राज्यात धो पाऊस तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस 24 तासात महाराष्ट्र राज्यात पाऊस हा सर्वात जास्त इशारा. काही जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर पुढील बातमी आपण बघू शकतो. मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाने ही पाठ फिरवलेली आहे. त्यामध्येच आज काही भागात पाऊस हा झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मान्सून हा पुढे प्रगती करू शकत नव्हता. आज पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी सर्वात जास्त बरसण्याची ही शक्यता आहे. बघू शकता वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता ही सर्वात जास्त आहे. जम्मू आणि हैदराबाद आणि पटना हे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसलेली आहे. राज्यात 20 जुलैनंतर पुन्हा एकदा पूर्ण मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. आता बघू शकता रायगड, पुणे, बीड, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, घाटमाथा सर्वात जास्त परभणी आणि नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून मोठ्या पावसाची ही प्रतीक्षा कायम आहे. त्यामध्ये भारतीय हवामान विभागाने आज मोठा इशारा दिला. 20 जुलैनंतर मोठा हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. बघू शकता हे सर्वात जास्त बघू शकता हे सर्वात जास्त पुण्यामध्ये शहरावरील पाणी कपात पुरताच हे सर्वात जास्त टळलेली आहे. बघू शकता पाणी कपात झालेली आहे. पाणी ही सर्वात जास्त महापौरांकडून रद्द करण्यात आलेली आहे. आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा होता सर्वात जास्त पालिकेचा हा विचार. मात्र गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा हा झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट हे टळलेले आहे. सर्वात जास्त बघू शकता अकोला जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे सर्वात जास्त चिंता वाढलेली असून भर पावसाळ्याने दिवस पूर्ण हे सर्वात जास्त सुरू असतानाही अनेक भागात पुरेसा पाऊस हा न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके हे कोमेजून गेलेले आहे. त्यामुळे सर्वात जास्त पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलच्या सर्वात जास्त सहाय्याने पाणी देण्याची ही वेळ आलेली आहे. बघू शकता जिल्ह्याच्या एकूण पावसाची आकडेवारी ही सामान्य सरीत दिसून येतून सर्वात जास्त बघू शकता अनेक भागात पावसाने आसमान हे वितरण हे झाल्याने शेतकऱ्यांना सिंचन हे सर्वात जास्त बघू शकता सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही. पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस तर पडतच नाही आहे. तर उन्हाचा खूप जास्त इथं जास्त ऊनच पडत आहे. बघू शकता ऊन आहे आणि वारे पण चालू आहेत. पण पावसाचा एक टिमका बी इथं पडत नाही आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशामध्ये, राज्यामध्ये पाऊस पडत आहे का नाही. धन्यवाद. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.